नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण संध्याकाळचा अगदी साधा सोपा बेत, शेंगादाण्याची ओली चटणी। त्यासाठी मी 2 मोठे कांदे कापून घेतले, थोडासा कढीपत्ता घेतलाय, नंतर ही कोथिंबीर घेतली आहे आणि अगदी हे बाउल सपाट भरून आपण शेंगादाण्याचं कूट घेतलंय। चला आता आपण फोडणी देऊया। तेल आपलं छान तापून निघाले। आता आपण मोहरी, नंतर हे जिरे, कांदा आणि कढीपत्ता, यातच आपण 2 चमचे हळद टाकून घेऊ, छोटा अर्धा चमचा हिंग। आता आपण याला एक मस्त असं परतवून घेणार आहोत, अगदी 1-2-3 मिनिट। आपला कांदा सॉफ्ट होईपर्यंत। बघू शकता आपला कांदा मस्त परतवून निघाला, अगदी खमंग वास यायला लागलाय। हे लाल तिखट घेतलंय, एक पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा, नंतर अर्धा चमचा ही धने जिरे पूड आहे, हे आपल्याला भाजीला लागेल एवढं मीठ आहे आणि आपण कसुरी मेथी टाकून घेणार आहे। आता हे सर्व कांद्यामध्ये टाकून घेऊ। मस्त अर्धा मिनिट आपण हे सगळीकडून हलवून घेऊ। यामध्येच आता आपण लगेच घेतलेलं कूट, अर्धा कप पाणी आपण हे सर्व शिजवण्यासाठी टाकून घेऊ। आता आपण यावर झाकण ठेवू आणि अगदी 3-4 मिनिटात आपण भाजी शिजवून घेऊ। बघू शकता मस्त आपली शेंगादाण्याची ओली चटणी छान अशी रेडी झाली आहे। बघा छान तेल वगैरे सुटले, वास पण छान खमंग येतोय। आता आपण सर्व करूया। मस्त आपली शेंगादाण्याची ओली चटणी, त्यासोबत भाकरी, नंतर मुळा आणि ही ककडी। तुम्ही चपाती सोबत, भातासोबतही खाऊ शकता, पण स्पेशली भाकरी सोबत ही छान लागते। संध्याकाळचा साधा सोपा बेत। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।